हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू एसके सर्स मॅथ्स अकॅडमी। आज आपण नेक्स्ट ऍप्लिकेशन बघणार आहोत जे आहे सिंपल इलेक्ट्रिकल सर्किट्स। आता जरी टॉपिक एक असला तरी त्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे सर्किट्स आपल्याला बघायचे। कुठल्या तीन महत्त्वाच्या गोष्टी किंवा कुठले तीन महत्त्वाचे इलेक्ट्रिकल कंपोनेंट्स बघायचे ते मी इथं सांगण्याचा प्रयत्न करेन। पहिलं म्हणजे रेजिस्टर। कुठल्याही इलेक्ट्रिकल सर्किटचा विचार केला तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा इलेक्ट्रिकल कंपोनेंट असतो तो म्हणजे रेजिस्टर, बरोबर। रेजिस्टर। दुसरा इलेक्ट्रिकल कंपोनेंट जो आपण विचारात घेणार आहोत तो आहे इंडक्टर। आणि थर्ड जो इलेक्ट्रिकल कंपोनेंट आपण विचारात घेणार आहोत तो अर्थातच असणार आहे कॅपॅसिटर। आणि त्यालाच आपण कंडेन्सर असंही म्हणतो कधी कधी। तर आता हे तुम्हाला तीन महत्त्वाचे इलेक्ट्रिकल कंपोनेंट्स कळाले, तर याच्याबद्दल अगदी शॉर्टकट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो। तुम्हाला माहिती आहे सगळं, मी फक्त तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशन साठी काय काय लागते त्याबद्दल डिस्कशन करणार आहे। त्याचा मीनिंग, त्याचं वर्किंग वगैरे याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही, लक्षात घ्या। मग आता इथे रेजिस्टर कुठल्या लेटरने डिनोट करतो आपण? आर। हे झालं लेटर त्याचं डिनोट करण्याचं, पण ऍक्च्युअली आपण सर्किट मध्ये कुठल्या सिम्बॉलने डिनोट करत असतो तर ओके। सो हे आहे रेजिस्टरचं ज्याला काय म्हणतो आपण नोटेशन। त्याच्यानंतर इंडक्टर जे आहे तर इंडक्टर साठी आपण काय वापरतो? कॅपिटल एल वापरतो। आणि ते कसं दाखवतो आपण कुठल्याही इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये? अशा प्रकारे। याला काय म्हणतो आपण? इंडक्टर। कॅपॅसिटर जे आहे अर्थातच सी ह्या कॅपिटल सी ह्या लेटरने आपण दाखवणार। आणि दोन पॅरलल प्लेट्स असतात, बरोबर ना, कॅपॅसिटर मध्ये। सो ते असं डिनोट करतो आपण। सो तुम्हाला यांचे नोटेशन कळाले, सिम्बॉल पण कळाले। आता आपल्याला यांचे युनिट्स सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे। तर रेजिस्टर जेव्हा म्हणतो तेव्हा रेजिस्टन्सचं युनिट काय असतं माहिती आहे आपल्या सगळ्यांना? ओम असतं, बरोबर, ओम। आणि तेच आपण कसं डिनोट करतो? ओमेगा वगैरे असं दाखवतो, हे आपल्याला माहिती आहे, ओमेगा। त्याच्यानंतर इंडक्टर जे आहे तर त्याचं युनिट जे आहे ते आहे हेनरी, बरोबर, आणि ते आपण एच ह्या लेटरने दाखवतो। आणि कॅपॅसिटर जे आहे तर त्याचं युनिट आहे फॅरेड, आणि ते आपण काय कशाने दाखवतो? एफ ने वगैरे दाखवतो, ठीक आहे। आता हे तुम्ही माझ्यापेक्षा जास्त जाणता, चांगलं माहिती तुम्हाला माझ्यापेक्षा, मला हा काही सब्जेक्ट आहे, ठीक आहे। सो हे बेसिक कळालं आपल्याला। आता याच्यानंतर आपल्याला महत्वाचा एक पॉइंट बघायचा आहे, तो म्हणजे बॅटरी, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? व्होल्टेज असं म्हणत असतो, बरोबर ना। सो तो एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा। या सगळ्यांच्या नंतर एक महत्वाचा आहे ते म्हणजे काय? बॅटरी असं आपण म्हणत असतो, बरोबर। सो बॅटरी विचारात घेणार आपण। आणि हे कशाने दाखवतो आपण? ई ने दाखवतो, बरोबर ना। आणि बॅटरीमुळे काय होतं तर व्होल्टेज अप्लाय करतो आपण। सो त्याचं युनिट काय आहे? व्होल्टेज असं आहे, बरोबर। बॅटरी असं डिनोट करतो आपण अशा सिम्बॉलने, बरोबर ना, प्लस मायनस। आणि त्याच्यानंतर त्याचं युनिट जे आहे ते व्होल्ट, बरोबर, फी ह्या लेटरने दाखवतो। आता हे सगळं तुम्हाला मी सांगितलं, पण आपल्यासाठी महत्वाचं काय आहे? कुठल्याही इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये जेव्हा कंपोनेंटला आपण एखादा कंपोनेंट त्याच्यात जोडलेला असतो तेव्हा काय होतं? व्होल्टेज जे आहे, व्होल्टेज, तर त्या प्रत्येक कंपोनेंटच्या अक्रॉस व्होल्टेज मध्ये डिफरन्स येतो, म्हणजे व्होल्टेज ड्रॉप होतं। त्या ठिकाणी काय होतं? व्होल्टेज ड्रॉप होतं। आपल्याला माहिती आहे रेजिस्टर इन बिटवीन आला ते काय होणार आहे? व्होल्टेज ड्रॉप होणार आहे। तर त्याच्यासाठीचे फॉर्म्युले आपल्याला बघायचे, जे की आपल्यासाठी फार महत्वाचं आहे। तर बघा कुठले कुठले फॉर्म्युले आपण बघणार आहे ते इथं तुम्हाला इथं लिहून देणार आहे, ठीक आहे। सो पहिला फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रेजिस्टर। सो याच्यासाठीचा जो फॉर्म्युला आहे व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रेजिस्टर, सगळ्यांना माहिती आहे फी इज इक्वल टू आय आर असा फॉर्म्युला आपण शिकलेलो आहे, बरोबर ना। असा फॉर्म्युला शिकलोय आपण। कुठला लॉ आहे ते तुम्हाला माहिती आहे, ओम्स लॉ वगैरे जे काय आहे ते। सो इथे आपण त्याचा यूज करणार आर आणि आय। आय म्हणजे काय? करंट, आर म्हणजे रेजिस्टर, ओके। सो रेजिस्टन्स आर असेल आणि आय हा करंट असेल तर व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रेजिस्टर काय असणार आहे? आर आय, ओके। त्याच्यानंतर इथे दुसरा फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इंडक्टर, आणि याच्यासाठीचा फॉर्म्युला आहे एल डी आय बाय डी टी, राईट। आणि इकडे आहे व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस कॅपॅसिटर और कंडेन्सर, त्याच्यासाठीचा फॉर्म्युला आहे क्यू बाय सी, ओके। सो इथे मी रेड कलरने जे काही लिहिलंय ते तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे, रादर याचाच आपण यूज करणार आहोत पुढच्या सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग साठी। सो हे मस्ट आहे, आपल्याला माहिती पाहिजे। अजून एक गोष्ट महत्वाची आहे ते म्हणजे
जे काही तुम्ही करंटचा विचार करता, बरोबर ना, जो काही करंट आहे, तर तो करंट म्हणजे आय आपण कसं लिहू शकतो माहिती आपल्याला, चेंज इन चार्ज पर युनिट टाइम. म्हणजेच आपण हे डिफरन्शियल मध्ये कसं लिहिणार आहोत, डी क्यू बाय डी टी. हे आपल्यासाठी महत्वाचं आहे, वेअर क्यू इज चार्ज. ओके, सो एवढं सगळं लक्षात ठेवायचंय, बेसिक गोष्टी आहेत. सो 2 प्रकारचे सर्किट्स आपल्याला बघायचे. मी इथे एकदम सिस्टमॅटिक सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सो पहिलं सर्किट जे आहे त्या सर्किटमध्ये रेजिस्टर आणि इंडक्टर असणार आहे, म्हणून त्या सर्किटला आपण म्हणणार आरएल सर्किट. आणि मग दुसरं पण लगेच तुम्हाला लक्षात आलं असेल, याला जर आरएल सर्किट म्हणत असू तर दुसरं जे आहे ज्याच्यामध्ये रेजिस्टर आणि काय असणार आहे, कॅपॅसिटर असणार आहे, म्हणून त्याला नाव देणार आपण आरसी सर्किट. आणि हे सगळं का करायचंय मित्रांनो, लक्षात घ्या, हे सगळं का करायचंय किंवा असं आपण क्लासिफिकेशन का करतो, कारण की आपल्याला काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आणि ते आपल्याला फिजिक्सच्या फॉर्म्युल्याने वगैरे करायचे नाही किंवा इलेक्ट्रिकलच्या फॉर्म्युल्याने सॉल्व्ह नाही करायचंय, हे आपल्याला डिफरन्शियल इक्वेशनने सॉल्व्ह करायचंय. म्हणून यांच्या 2 वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस घेऊन त्यांचे डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला तयार करायचे आणि त्यांचा यूज पुढे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी करायचा आहे. दॅट्स इट. म्हणून आता इथे तुम्हाला मी काही गोष्टी सांगणार आहेत, जसं की आपण हे जर सर्किट बघायचं झालं तर आपण सांगू शकतो की समजा तुमच्याकडे एक असा रेजिस्टर आहे, बरोबर, रेजिस्टर आहे, त्याच्यानंतर इथं एल म्हणजे काय आहे, इंडक्टर, ओके. सो हा रेजिस्टर आर, इंडक्टर एल आणि इथे तुमची बॅटरी असणार आहे, व्होल्टेज अप्लाय करणार इकडे. ठीक आहे. सो इकडे मात्र काय असणार, ऑब्विसली चेंज फक्त काय, इंडक्टरच्या ऐवजी काय असणार आहे, कॅपॅसिटर. फाईन. मग आता आपल्याला किर्चॉफ्स लॉ वापरायचा आहे. किर्चॉफ्स लॉ तुम्ही शिकलाय 12th ला, बरोबर. मग आता इथे किर्चॉफ्स लॉ वापरणार आपण. किर्चॉफ्स लॉ काय सांगतो आपल्याला, इथे जे व्होल्टेज ड्रॉप होणार आहे अक्रॉस आर प्लस व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस एल इज इक्वल टू अप्लाइड व्होल्टेज, बरोबर. म्हणून त्याचा फॉर्म्युला आहे व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस आर प्लस व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस एल इज नथिंग बट अप्लाइड व्होल्टेज, राइट, और व्होल्टेज अप्लाइड, राइट. सो हा फॉर्म्युला आहे. आणि आता इथे जे काही लिहिलंय मी स्टेटमेंट, याच्यासाठी आपल्याला त्या व्हॅल्यूज पुट करायच्या, जे मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेले आहेत, काय फॉर्म्युलेशन आहे ते. मग व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस आर जे आहे त्याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे आर आय प्लस व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस एल, याच्यासाठी पण फॉर्म्युला शिकवलेला आहे, एल डी आय बाय डी टी इज इक्वल टू अप्लाइड व्होल्टेज काय आहे, ई आहे. सो इथे काय लिहिणार आपण, ई. सो हे तुमचं काय झालं, पहिलं डिफरन्शियल इक्वेशन झालं. कशाच्या संदर्भात आहे हे, आर एल सर्किटच्या संदर्भात. सो हे आपल्याला इक्वेशन प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये वापरायचं, म्हणजे ज्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काही इंडक्टर आणि रेजिस्टर दिलेला आहे तर ह्या प्रकारच्या सर्किटमध्ये हे डिफरन्शियल इक्वेशन वापरायचे आणि मग पुढे कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. आता हे झालं आरएलच्या बाबतीत. आरसीच्या बाबतीत सुद्धा आपण किर्चॉफ्स लॉच वापरणार. सो डायरेक्ट जरी लिहिलं तरी चालेल, पण इथे ऍक्च्युअली काय होणार आहे बघा, किर्चॉफ्स लॉ, व्होल्टेज ड्रॉप, लॉजिक सेम आहे, अक्रॉस आर प्लस व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस कॅपॅसिटर इज इक्वल टू अप्लाइड व्होल्टेज. मग आता व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस आर काय असतो, आर आय असतो, प्लस व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस सी काय असतो, क्यू बाय सी इज इक्वल टू अप्लाइड व्होल्टेज काय आहे, ई. बट आता इथे ऑब्झर्व करा, इथे जसं डिफरन्शियल इक्वेशन म्हणता आलं, कारण इथे डी आय बाय डी टी हा डिफरन्शियल ऑपरेटर किंवा डिफरन्शियल कोइफिशियंट होता. इथे मात्र असं कुठलाही डिफरन्शियल ऑपरेटर आहे, त्याच्यामुळे नॉर्मल इक्वेशन हे डिफरन्शियल इक्वेशन नाही. याला कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागेल, काही सबस्टिट्यूशन ठेवता येते का बघा. तर तुम्हाला आठवत असेल, आयच्या ऐवजी मी तुम्हाला मगाशी काय सांगितलंय, आयच्या ऐवजी काय पुट करू शकता तुम्ही,
काय लिहिणार, आयच्या ऐवजी डिफरन्शियल ऑपरेटर कुठला शिकवलाय, आय इज इक्वल टू डी क्यू बाय डी टी. करेक्ट. सो आपण आयच्या ऐवजी जर डी क्यू बाय डी टी ठेवलं तर काय मिळणार आहे आपल्याला, आर डी क्यू बाय डी टी प्लस क्यू बाय सी इज इक्वल टू ई. राईट. आता हे मात्र डिफरन्शियल इक्वेशन नक्की आहे कारण याच्यात डिफरन्शियल ऑपरेटर आहे डी क्यू बाय डी टी. आता ही दोनही डिफरन्शियल इक्वेशन आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. आता ह्या प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एक आयडिया सांगतो की ही जी डिफरन्शियल इक्वेशन्स आहेत ही आपल्याला लिनियर मध्ये कन्वर्ट करावी लागतात किंवा हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन असतात. म्हणून तुम्हाला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं याच्याबद्दल आयडिया पाहिजे. मग मी तुम्हाला काही थोडीशी आयडिया देतो इकडे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन कसं ओळखायचं आणि ते कसं सॉल्व्ह करायचं त्याबद्दल. मग आपण स्टार्ट करूयात. समजा तुमच्याकडे ह्या फॉर्मॅटमध्ये जर डिफरन्शियल इक्वेशन असेल, समजा डी वाय बाय डी एक्स ओके प्लस पी. पी हे फंक्शन समजा सांगतो, ठीक आहे, हे लिहूयात अगोदर, पी वाय इज इक्वल टू क्यू. इथे वाय हा व्हेरिएबल आहे आणि इथं सुद्धा काय दिसतोय, एकटा वाय दिसतोय, लिनियर आहे. म्हणून हे काय झालं, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इन वाय. कशात आहे ते, वाय मध्ये आहे लिनियर. ओके, इथे वाय आहे म्हणून इथे वाय. आणि पी आणि क्यू काय हे सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्हाला माहिती पाहिजे पी आणि क्यू काय. तर पी आणि क्यू काय आहेत, फंक्शन्स ऑफ, कोणाचे फंक्शन्स आहेत, वाय मध्ये तर लिनियर आहे म्हणजे फंक्शन्स कोणाचे असणार आहेत तर एक्स, किंवा ते कॉन्स्टंट सुद्धा असू शकतात, किंवा काय असू शकतात, कॉन्स्टंट सुद्धा असणार आहेत. म्हणजे पी आणि क्यू हे काय असतील, एकतर एक्सचे फंक्शन किंवा कॉन्स्टंट सुद्धा असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. मग आपल्यासाठी महत्वाचं काय की वाय महत्वाचं आहे. मग हे कसं सॉल्व्ह करायचं, त्याच्यासाठी आपल्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे त्याच्यासाठी, इंटिग्रेटिंग फॅक्टर. लक्षात ठेवा, मग इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आहे, ए रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी. पी कुठे आहे, इथे, जे काय असेल ते वायला मल्टिप्लाय म्हणून, सो पी लिहायचं आहे. आणि इथे विथ रिस्पेक्ट टू काय लिहू हा प्रश्न तुम्हाला पडला तर लक्षात ठेवा इथे काय आहे, विथ रिस्पेक्ट टू डीएक्स, म्हणून तुम्ही इथे काय लिहायचंय, डीएक्स लिहायचं आहे. हाच झाला तुमचा इंटिग्रेटिंग फॅक्टर. बरोबर, काय झाला हा इंटिग्रेटिंग फॅक्टर. आता इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करून झाल्याच्या नंतर मग आपला महत्वाचा स्टेप काय असतो ते म्हणजे जनरल सोल्युशन फाइंड आउट करणं. मी लिनियर डिफरन्शियल इक्वेशन बद्दल बोलतोय. जनरल सोल्युशन कसं फाइंड आउट करतो आपण, त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे. लक्षात ठेवा, ज्या व्हेरिएबल मध्ये लिनियर असेल त्या व्हेरिएबलने आपल्या जनरल सोल्युशनचे स्टार्ट होते. मग आता इथं लिनियर कशामध्ये आहे, लिनियर इन वाय, म्हणजे तुमच्या जनरल सोल्युशनचा स्टार्टिंग कशाने होणार, वाय ने. इथं जर लिनियर इन एक्स असतं तर सुरुवात कशाने झाली असती, कशाने झाली असती, एक्स ने. आता इकडे बघा, इथं ऑब्व्हियसली दिसते तुम्हाला, इथं आय आहे, आय म्हणजे हे थोडक्यात कन्वर्ट होणार आहे आणि हे लिनियर इन आय होणार आहे. मग त्यावेळेस तुमच्या सोल्युशनची स्टार्ट कशाने होणार, आय ने होणार. इथे पहा, इथं क्यू आहे, इकडे क्यू आहे, म्हणजे हे कन्वर्ट होणार आहे लिनियर इन क्यू. मग ह्या केसमध्ये तुमच्या सोल्युशनची स्टार्टिंग कशाने होणार आहे, क्यू ने होणार आहे. हे समजलं असेलच. म्हणून मग आता काय, सुरुवात इथे लिनियर इन वाय आहे म्हणून इथे काय येणार, वाय, आणि मग त्याला मल्टिप्लाय करायचं आहे इंटिग्रेटिंग फॅक्टरने जो इथं कॅल्क्युलेट केलेला आहे, इज इक्वल टू इंटिग्रेशन. आता सगळं वापरून झालं आपलं, पी इथे वापरलेला आहे, ह्या सगळ्या याच्यातला पी वापरून झालाय, वाय पण वापरलाय, मग याच्यावर इंटिग्रेटिंग फॅक्टर शोधला, तो सुद्धा वापरला. राहिलं कोण इथं यूज व्हायचं, क्यू. मग तिथं क्यू लिहिला, इकडे इंटिग्रेटिंग फॅक्टर, आणि इथे लिहिणार आहोत आपण. परत प्रश्न पडतोच आपल्या मनात, कशा, विथ रिस्पेक्ट टू काय घेऊयात, तर जे इथे विथ रिस्पेक्ट टू आहे तेच इथं लिहिलंय डीएक्स, म्हणून इथं सुद्धा काय लिहिणार, डीएक्स लिहिणार आहे प्लस सी. हे काय असणार तुमचं जनरल सोल्युशन. एवढं तुम्हाला माहिती पाहिजे. आणि हे कशाबद्दल चर्चा चालू आहे, ही लिनियर डिफरन्शियल इक्वेशन बद्दल चर्चा चालू आहे. लक्षात ठेवा, ही तुम्हाला प्रोसेस माहिती पाहिजे आणि ही प्रोसेसच आपल्या कामाला येणार आहे. याचा यूज करायचा आहे आपल्याला ह्या इलेक्ट्रिकल सर्किटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. सो लेट्स सी फर्स्ट प्रॉब्लेम. पहिल्यांदा आयडेंटिफाय करायचं की दिलेल्या प्रॉब्लेमसाठी आपल्याला दोन सर्किट पैकी कुठलं सर्किट यूज करायचं. फर्स्ट वालं आरएल की दुसरं आरसी सर्किट. मग आता याच्यामध्ये क्लिअरली दिसतं तुम्हाला ह्या क्वेश्चनमध्ये रेजिस्टन्स दिलेला आहे, त्याचबरोबर इंडक्टन्स दिलेला आहे. म्हणजे आपण कुठलं सर्किट यूज करणार, फर्स्ट वालं सर्किट यूज करणार. तुम्ही डायग्राम वगैरे काढणं एक्सपेक्टेड आहे, समजा, ठीक आहे, डायग्राम वगैरे काढायला पाहिजे समजण्यासाठी. तर अशी छोटीशी डायग्राम काढली तुम्ही. हा रेजिस्टर आहे आणि हा इंडक्टर आहे. फाईन. आता त्या काही ज्या व्हॅल्यूज तुमच्याकडे दिलेल्या आहेत ना, त्या व्हॅल्यूज समजा तुम्ही लिहिल्या, इथे नाही लिहिल्या तरी काही फरक पडत नाही, ते शेवटला पुट करायच्यात. लक्षात घ्या, त्या कुठं पुट करायच्यात, लास्टला पुट करायच्यात.
पण फक्त समजण्यासाठी अंडरस्टँडिंग लेवलसाठी मी तुम्हाला हे इथे डायग्राम काढलेली आहे. ठीक आहे. मग आता ती डायग्राम झाल्याच्या नंतर आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे ते म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये काय करणार आहोत आपण, बाय किर्चॉफ्स लॉ. जे तुम्हाला मगाशी शिकवलंय मी ते इकडे लिहायचं आहे, लक्षात ठेवा. ओके. सो डायरेक्ट तुम्ही डिफरन्शियल इक्वेशन लिहिलं तरी चालेल, पण तेवढी अंडरस्टँडिंग झाली का हा महत्त्वाचा भाग. त्याच्याऐवजी काय करा, किर्चॉफ्स लॉचं स्टेटमेंट इकडे लिहूयात आपण. काय असतं सांगा, व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस आर प्लस व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस यल इज इक्वल टू अप्लाइड व्होल्टेज. राईट. ठीक आहे. आता व्हॅल्यूज ठेवूयात. व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस आर काय असतं, आर आय प्लस व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस यल काय असतं, यल डी आय बाय डी टी आणि अप्लाइड व्होल्टेज आहे ई. राईट. आता कुठल्याही टप्प्यावर व्हॅल्यूज ठेवायच्या नाहीत सुरुवातीला. ही जनरलाइज फॉर्मॅटमध्ये याला रिड्यूस करायचं आहे. म्हणजे हे अगोदर जनरलाइज करून सोल्युशन म्हणजे करंटपर्यंत जायचं. काय फाइंड आउट करायला विचारलंय, करंट फाइंड आउट करायला विचारलंय. म्हणजे आयची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे आणि शेवटच्या टप्प्यात त्या सगळ्या व्हॅल्यूज ज्या पर्टिक्युलर व्हॅल्यूज आहेत त्या टाकायच्या. आता काही करायचं नाही, आता फक्त सॉल्व्ह करत राहायचं. ठीक आहे. मग आता तुम्हाला कळलं हे काय आहे, डिफरन्शियल इक्वेशन आहे. याला थोडं रिड्यूस करूयात आपण. ओके. समजा ही आपली स्टेप 1 आहे. मग याला जर रिड्यूस करायचं असेल तर व्यवस्थित लिहूयात. पहिल्यांदा याला कसं लिहायला लागेल, यल डी आय बाय डी टी प्लस आर आय इज इक्वल टू ई. ऑब्झर्व केल्या लक्षात आलं आपल्या काय की हे लिनियर होणार आहे. फक्त अडचण कोणी केली आहे, एलने केली आहे. मग हा यल जर इथं मल्टिप्लिकेशन मध्ये असेल, याला कॅन्सल करायचं आहे, थ्रू आउट आपण डिवाइड करून टाकूया एलने. मग थ्रू आउट डिवाइड केलं म्हणजे काय, इथे एलला डिवाइड केलं तर कॅन्सल होणार तो. सो डी आय बाय डी टी येईल इकडे प्लस आर आणि इथे डिवाइड केलं तर काय होणार, एल राहणार. बरोबर. आणि आय तर ॲज इट इज आणि इकडे पण एलने डिवाइड केलं तर काय येणार आहे, एल येणार इकडे सुद्धा. आता बघा हा प्रॉपर फॉर्मॅट आहे तुमचा. कशाचा फॉर्मॅट आहे हा फॉर्मॅट आहे लिनियरचा. आणि मग आपण सांगू शकतो की दिस इज लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इन व्हिच व्हेरिएबल. इथे बघा इथं आय आहे आणि इथं सुद्धा आय आहे. बरोबर ना, लिनियर आहे म्हणजेच काय आहे, लिनियर इन आय. हे मेन्शन करणं प्रत्येक वेळी फार गरजेचं आहे मित्रांनो. हे लिनियर इन आय आहे हे आपल्याला समजलं. आणि मग एकदा काय हे कळलं असेल तर मग सेकंड स्टेपमध्ये आपण काय करणार आहोत, त्याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करणार आहोत. ओके. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी लिहिणं गरजेचं आहे. जसं की पी काय आहे. सो पी म्हणजे हा ब्रॅकेट तो काय आहे, आर अपॉन यल. त्याच्यानंतर क्यू काय आहे क्यू ई अपॉन यल. बरोबर. आणि मग इंटिग्रेटिंग फॅक्टर कसा फाइंड आउट करतो आपण, त्याच्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे ते सुद्धा माहिती आहे आपल्याला. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू ई रेस टू इंटिग्रेशन पी. आता विथ रिस्पेक्ट टू काय लिहू असा प्रश्न असेल तर लगेच आहे तुमच्याकडे, इथं डीटी आहे म्हणजे बिनधास्त इथं काय लिहायचंय, डीटी लिहायचा आहे. फाईन. मग आता व्यवस्थित सॉल्व्ह करायचंय. ई रेस टू इंटिग्रेशन पीच्या ऐवजी व्हॅल्यू ठेवूयात. पीच्या ऐवजी काय, आर बाय यल. आर बाय यल. बरोबर, आर बाय यल. आता आर बाय यल झाला, डीटी लिहायला लागेल. आता मग तुम्ही सांगू शकता मला इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आहे ते. ठीक आहे. सो ई रेस टू आर बाय यल कॉन्स्टंट आहे, डोंट फॉरगेट. आर बाय यल काय आहे, कॉन्स्टंट आहे. सो इथे आर बाय यल ॲज इट इज येणार आहे, आर बाय यल ॲज इट इज. आणि डीटीचं इंटिग्रेशन काय येणार, टी येणार. करेक्ट. सो टी. सो हा झाला तुमचा इंटिग्रेटिंग फॅक्टर. इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू ई रेस टू आर बाय यल टी. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप नंबर 3, जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचं. त्याच्यासाठीचा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला कसा लिहिणार आपण बघा.
हे विसरू नका, फॉर्म्युल्याची स्टार्टिंग कशाने होणार आहे. इथं काय सांगितलंय, सॉरी इथे काय सांगितलंय, लिनियर इन काय आहे, आय आहे, बरोबर ना, लिनियर इन आय. म्हणून आपल्या सोल्युशनची स्टार्टिंग आय ने होणार, नंतर इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू, मग इथे लिहिणार आपण इंटिग्रेशन ऑफ क्यू इंटिग्रेटिंग फॅक्टर, आणि विथ रिस्पेक्ट टू काय लिहू असा प्रश्न पडला की इथे बघायचं विथ रिस्पेक्ट टू काय, इथे टी आहे आणि इथं सुद्धा काय लिहिलंय, टी आहे, म्हणून लिहिणार आपण डीटीच, राईट, प्लस सी. आता व्हॅल्यूज पुट करूयात. आय ठेवला ऍज इट इज, इंटिग्रेटिव्ह फॅक्टर आहे तसंच लिहायचं आहे, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. थोडा तो आपल्याला थोडा विचित्र वाटतो पण त्याचा काही प्रॉब्लेम नाही. इज इक्वल टू इंटिग्रेशन क्यू काय आहे ते बघून घेऊयात. क्यू कुठे आहे, ई अपॉन एल. सो इथे आहे ई अपॉन एल आणि इंटिग्रेटिंग फॅक्टर ई रेज टू आर अपॉन एल टी डी टी प्लस सी. आता हे विसरायचं नाही आपण की ही ई रेज टू समथिंग, याचं इंटिग्रेशन ई रेज टू समथिंग येतं आणि तिथे टीला जे काही मल्टिप्लाय असेल त्याने डिवाइड करायचं असतं. म्हणजे मी जे बोलतोय त्याचा मिनिंग काय झाला, ई रेज टू ए एक्स असेल, याचं इंटिग्रेशन घ्यायचं असेल तर काय येणार आहे सांगा, याचा फॉर्म्युला काय आहे, ई रेज टू ए एक्स ऍज इट इज, आणि एक्सला जो मल्टिप्लायर आहे त्याला इथे डिवाइड म्हणून लिहायचंय. सो सिमिलरली इथं सुद्धा तेच करावं लागेल. पहिल्यांदा तर एक गोष्ट लक्षात घ्या, ई अपॉन एल हा बाहेर लिहायचा आहे, कारण असं की तो कॉन्स्टंट आहे. मग आता याचं इंटिग्रेशन काय येणार आहे, ई रेज टू, बघा याचं इंटिग्रेशन काय येईल, ई रेज टू आर बाय एल टी आलं ऍज इट इज, पण याला टीला जे काही मल्टिप्लाय आहे त्याने डिवाइड करावं लागणार, म्हणजे आर बाय एल जो आहे तो इथे डिवाइड म्हणून लिहावा लागेल, राईट, डिवाइड म्हणून लिहिला मी इकडे, ठीक आहे, प्लस सी. आता थोडंफार आपल्याला जर कॅल्क्युलेशन इथं कॅन्सल करता आलं तर खूप छान. मग ते जर पाहिलं तर लक्षात येऊन जातं आपल्या की इथे एल ला एल कॅन्सल झालेला आहे. मग आता पुढच्या स्टेपमध्ये आपण काय लिहिणार, इथे आय ई रेज टू आर बाय एल टी इज इक्वल टू, इथे ई आहे लिहिला मी ई, अपॉन इथे काय राहिलाय, आर राहिलाय, बरोबर ना, आर दिसतोय, आर, आणि मग इकडे आहे ई रेज टू आर बाय एल टी प्लस सी. आता एक मुद्दा लक्षात घ्या, इथे ई रेज टू आर बाय एल टी आहे, इथे ई रेज टू आर बाय एल टी आहे. आपण याला जर थ्रू आउट डिवाइड केलं तर ह्या दोन ठिकाणचे कॅन्सल होतील आणि सी ला तो डिवाइड म्हणून जाईल. म्हणून मग आपण ते करूयात की डिवाइड थ्रू आउट मग काय मिळेल आपल्याला बघा, एकतर इथे डिवाइड केला तर त्या सेमने कॅन्सल होणार, इथं सुद्धा कॅन्सल होणार. मग काय येईल आपल्याकडे, आय येईल इज इक्वल टू, लक्षात घ्या इथं काय राहणार आहे, ई अपॉन आर, इथे पण डिवाइड केल्यामुळे कॅन्सल होणार ते, प्लस सी अपॉन, समजून घ्या मी लिहित नाही पण जेव्हा मी थ्रू आउट डिवाइड करा असं म्हणतो तेव्हा तो इथे खाली डिवाइड बाय लिहिणार, इथं पण डिवाइड बाय लिहिणार, पण लिहिलाय म्हणजे याला आणि हा खाली लिहिणार आहे त्याने एकमेकांना कॅन्सल होणार आहे, ते इथे सुद्धा सेम कॅन्सल होणार आहे, म्हणून मी ते आता एक्स्ट्रा स्टेप वाढवतो. सो सी अपॉन इथे येणार आहे ई रेज टू आर बाय एल टी, करेक्ट. सो ई रेज टू आर बाय एल टी. आता मग याला वर शिफ्ट करूयात आपण, आपल्याला काय मिळेल, आय इज इक्वल टू ई बाय आर प्लस सी ई रेज टू मायनस आर बाय एल टी, राईट. सो आयचं एवढं तुम्हाला एक एक्सप्रेशन मिळालेलं आहे करंटसाठीचं. पण आता याच्यात अडचण अशी आहे की हा सी जो आहे तो आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही. मग आपलं टार्गेट आहे की ह्या सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करणं, ठीक आहे, सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करणं. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, त्याच्यासाठी आपण इनिशियल कंडिशन विचारात घेणार जी दिलेली आहे तुमच्या, बघा प्रॉब्लेम मध्ये लास्टला दिलेली, फेन आय इज इक्वल टू 0, वेन आय इज इक्वल टू 0, वेन टी इज इक्वल टू 0. टाइम जेव्हा 0 असेल तेव्हा आय करंट सुद्धा काय असणार, 0 सर्किट मधला. म्हणून आता त्याचा यूज करायचा आहे आपल्याला इथे. मग त्याच्यासाठी आपण काय करणार, ही पुढची स्टेप समजा घेऊयात आपण. समजा तुम्ही याला 1 म्हणत असाल, समजा याला मी 1 म्हटलं, ठीक आहे. सो स्टेप नंबर 4. मग आता त्याच्यासाठी काय करायचंय आपल्याला, पुट I is equal to 0 when t is equal to 0 in 1. ह्या इक्वेशन 1 मध्ये पुट करूयात. I 0 लिहिला मी, इज इक्वल टू ई बाय आर लिहिलं प्लस सी, आणि मला सांगा ई रेस टू 0 चे आन्सर काय येतं सांगा. ई रेस टू इथे काय होणार, टी 0 ठेवला म्हणजे हे सगळं काय झालं, 0 झालं.
आणि म्हणून e⁻0 असं आन्सर येणार माझं. सो आता तुम्ही सांगा e⁻0 चं आन्सर किती असतं? 1 असतं, बरोबर ना? e⁻0 चं आन्सर काय असणार आहे? 1 असणार आहे. आणि म्हणून याच्यावरनं आपल्याला काय मिळालेलं आहे? सी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतोय, विसरू नका. हे 1 झालं, सी ची व्हॅल्यू e/r ला पलीकडे शिफ्ट करूया, मायनस होऊन जाईल. सो मायनस e/r इज इक्वल टू काय येणार आहे? सी. सो ह्या ठिकाणी सी ची व्हॅल्यू मिळालेली आहे. ओके, मग ही सी ची व्हॅल्यू कुठे पुट करायची आहे? इक्वेशन 1 मध्ये, राईट? सो पुट व्हॅल्यू ऑफ सी इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 बघून घ्या. इथे सी ची व्हॅल्यू पुट करायची फक्त. आय इज इक्वल टू e/r. आता इथे काय साइन आहे? सीचं इथं e/r लिहायचंय, पण काय साइन आहे? मायनस, म्हणून इथं काय लिहिणार? मायनस. मायनस सी च्या ऐवजी ठेवायचंय e/r आणि बाकी ऍज इट इज e⁻r/l t, राईट? मग आता याच्यातनं दिसते सगळ्यांना e/r आणि e/r कॉमन दिसते, त्याला आपण काय घेऊ शकतो? बाहेर घेऊ शकतो आपण, कॉमन सेम दिसते. सो काय लिहिणार? e/r आणि ब्रॅकेटमध्ये मिळेल 1, इथे 1 राहणार, मायनस इथे काय राहणार? हा ई ची जे काय आहे टर्म ती e⁻r/l t, राईट? आणि हे काय आहे? आय, राईट? सो अशा पद्धतीने तुम्हाला एक फायनल एक्सप्रेशन मिळालेलं आहे. ठीक आहे, याला सुद्धा आपण एक एक्सप्रेशनच म्हणूया आपलं. आता कधी कधी तुम्हाला बघा व्हॅल्यूज दिलेल्या नसतील पर्टिक्युलर आणि फक्त सांगितलं जाईल की फाइंड द करंट, त्यावेळेस तुम्ही इथपर्यंत पोहोचता, बरोबर? पण आताच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही पाहिलं तर आपल्याला काही स्पेसिफिक व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आणि म्हणून त्या व्हॅल्यूजचा यूज इथे करायचा आहे शेवटच्या स्टेपमध्ये. ओके, सो इथे आपण लिहिणार आहोत स्टेप नंबर 5. स्टेप नंबर 5. आणि मग त्याच्यामध्ये आता सगळ्या व्हॅल्यूज पुट करायच्यात. काय काय आहेत त्या व्हॅल्यूज बघा. सो पुट E इज इक्वल टू किती आहे? व्होल्टेज अप्लाइड व्होल्टेज 500 व्होल्ट्स. त्याच्यानंतर R जो आहे तो R किती दिलेला आहे? 250 ओम. त्याच्यानंतर इंडक्टर किती दिलेला आहे? L ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला? 640 हेनरी. ह्या सगळ्या व्हॅल्यूज पुट करायच्यात. समजा याला 2 म्हणत असाल तुम्ही, सो पुट ऑल दोज व्हॅल्यूज इन इक्वेशन 2. आणि मग आपल्याला काय मिळते ते बघूयात आपण. सो आय इज इक्वल टू ई ची व्हॅल्यू ठेवूयात आता 500/250, राईट? आणि ब्रॅकेटमध्ये 1 मायनस e⁻250/640t, राईट? फायनली कॅल्क्युलेशन केल्यानंतर इथे काय येणार आहे? ऑब्व्हियसली 250 × 250, 250 2 × 500. इथे सुद्धा काय होणार आहे? या झिरोला हा झिरो कट होणार आणि मग आपल्याकडे आन्सर येणार आहे 1 मायनस e⁻25/64t. आणि हे असणार आहे आपलं फायनल कन्क्लुसिव्ह आन्सर. ओके, लेट्स सी द सेकंड प्रॉब्लेम. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये कुठलं सर्किट वापरायचं हे आपल्याला पहिले डिसाईड करायला लागेल. तर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर ह्या ठिकाणी तुम्हाला कंडेन्सर असा वर्ड दिसतो, बरोबर? कंडेन्सर दिसतोय की नाही? हो. मग कंडेन्सर वर्ड आहे म्हणजेच कॅपॅसिटर आहे, म्हणजे आपल्याला कुठलं सर्किट यूज करायला लागेल? नंबर 2, ज्याच्यामध्ये रेजिस्टर आणि कंडेन्सर म्हणजेच कॅपॅसिटर असतो. सो त्याच्यासाठी छोटीशी डायग्राम काढायची तशी गरज नाही, बट आपल्याला आपल्या अंडरस्टँडिंगसाठी एक्झाममध्ये तुम्ही डायग्राम काढावी असं कुठल्याही प्रकारचं कंपल्शन तुमच्यावर नाही. ठीक आहे, तुम्ही ह्या प्रॉब्लेम मध्ये जर ऑब्झर्व केलं तर ह्या ठिकाणी तुम्हाला कुठेही स्पेसिफिक व्हॅल्यूज दिलेल्या नाही, जनरलाइज नुसते दिलेलं आहे की आर हा रेजिस्टन्स आहे, सी हा त्याचा कॅपॅसिटन्स आहे वगैरे, आणि ई हे अप्लाइड व्होल्टेज आहे. मग त्याचाच यूज करायचा आहे आपल्याला ह्या ठिकाणी. ठीक आहे, मग आता आपण काय करणार बघा. हे झालंय तर किर्चॉफ्स लॉ यूज करायचा आहे. म्हणजे आता ही स्टेप 1 करतोय आपण. सो बाय किर्चॉफ्स लॉ कसा लिहिता येईल मग आपल्याला ह्या ठिकाणी? किर्चॉफ्स लॉ, व्होल्टेज ड्रॉप
अक्रॉस आर प्लस voltage drop across capacitor or condenser is equal to applied voltage. फाइन. मग आता व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस आर काय आहे सांगा बरं. जे तुम्हाला सुरुवातीला स्टार्टिंगला फॉर्म्युला लिहून दिले त्यानुसार काय आहे आर आय प्लस व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस सी, हे सुद्धा काय दिलंय क्यू अपॉन सी इज इक्वल टू अप्लाइड व्होल्टेज किती आहे ई आहे. मग आता ह्या ठिकाणी जर ऑब्झर्व केलं तर दिस इज नॉट अ डिफरन्शियल इक्वेशन ॲट ऑल. जर ते डिफरन्शियल इक्वेशनच नाही तर त्याला सॉल्व्ह कसं करणार. सो फर्स्ट काय करायला लागेल, याला कन्वर्ट करायला लागेल डिफरन्शियल इक्वेशनमध्ये. आणि याला डिफरन्शियल इक्वेशनमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर डिफरन्शियल ऑपरेटर यूज करायला पाहिजे. मग त्या केससाठी मी तुम्हाला काहीतरी शिकवलंय. काय शिकवलं की आपण ह्या ठिकाणी कुठला डिफरन्शियल ऑपरेटर पुट करू शकतो. आयच्या ऐवजी काय पुट करणार आहोत डी क्यू बाय डी टी, हे मी सांगितलेलं आहे. मग आता हे जर पुट केलं तर आपल्याला काय मिळेल. ओके, काय मिळते बघा. मग आता इथे तुम्हाला मिळेल आर, त्या आयच्या ऐवजी काय लिहायचं आहे डी क्यू बाय डी टी प्लस क्यू बाय सी इज इक्वल टू ई. राईट. आता हे डिफरन्शियल इक्वेशन झालं. आता टार्गेट आहे की याला लिनियरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. कशामध्ये कन्वर्ट करायचं, लिनियरमध्ये. आणि लिनियरमध्ये दिसतानाच दिसतं हे लिनियरमध्ये असेल. इथं क्यू आहे, इथं क्यू आहे, लिनियरमध्ये आहे हे. फक्त अडचण कोणी केली की आरने. मग ह्या आरचा कार्यक्रम करा, याला शिफ्ट करा. काय करायला लागेल, थ्रू आउट डिवाइड करायला लागेल आरने. आता मी ते लिहित बसणार नाही, हे तुम्हाला कळालं की वी डिवाइड थ्रू आउट बाय आर असं म्हणायचंय. आणि मग आरने डिवाइड केलं तर काय मिळेल आपल्याला डी क्यू बाय डी टी प्लस इथे तुम्हाला काय मिळणार आहे, इथे मिळणार आहे बघा. मी असं लिहिलं तर चालेल का एवढं सांगा मला फक्त. इथे आर थ्रू आउट डिवाइड करतो आपण आरने, म्हणजे इथं डिवाइड बाय आर होणार, पण आर सी एकत्र लिहिलं आणि क्यू सेपरेट लिहितोय इज इक्वल टू ह्या बाजूला येईल ई अपॉन आर. असं लिहिण्याचं कारण की मला लिनियरमध्ये याला दाखवायचं आहे. आणि इथं क्यू आहे म्हणजे इथे सुद्धा काय झालं आता क्यू मिळालेला आहे. आणि मग आता आपण सांगू शकतो क्लिअरली दिस इज लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इन व्हिच व्हेरिएबल, क्यू मध्ये दिसते आपल्याला. सो लिनियर इन क्यू लक्षात आलंय आपल्या आता. आणि हे जर लिनियर इन क्यू असेल तर आपल्याला पुढची स्टेप कंप्लीट करायला लागेल. सेकंड स्टेपमध्ये काय करत असतो आपण, इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करत असतो, बरोबर ना. मग सेकंड स्टेप घेऊयात आता. ही झाली तुमची फर्स्ट स्टेप. मग सेकंड स्टेपमध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे इंटिग्रेटिंग फॅक्टर. त्याच्यासाठी अगोदर लिहायला लागेल आपल्याला पी काय आहे. सो पी आहे तुमचा क्यूला जो काय मल्टिप्लाइंग पार्ट आहे त्याला क्यू, त्याला पी बोलतो आपण. 1 अपॉन आर सी अँड क्यू काय आहे ह्या साईडला जे असेल ते ई अपॉन आर. राईट. सो अशा पद्धतीने पी आणि क्यू मिळाला. मग आता इंटिग्रेटिंग फॅक्टरचा फॉर्म्युला आपल्याला आठवत असेलच, तो आहे ई रेस टू इंटिग्रेशन पी आणि विथ रिस्पेक्ट टू काय. असं मी जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही लगेच इकडे बघता आणि इथे ठरवता, स्वतःचं डोकं वापरायचं नाही. इथे दिलंय डी टी आहे म्हणून इथे सुद्धा काय लिहायचं पुरो डी टी लिहायचं आहे. इथं डी टी लिहिला की मग काय येईल बघा ई रेस टू इंटिग्रेशन पी ची व्हॅल्यू ठेवूयात 1 अपॉन आर सी, बरोबर. 1 अपॉन आर सी आणि विथ रिस्पेक्ट टू काय आहे टी आहे. सो आपण एक लक्षात घ्या आर आणि सी दोन्ही कॉन्स्टंट आहेत आणि म्हणून आपण कसं लिहिणार ते ई रेस टू 1 अपॉन आर सी इंटिग्रेशन ऑफ डी टी, बरोबर. हां, मग आता याचा इंटिग्रेटिंग फायनली फॅक्टर काय आला, इंटिग्रेटिंग फॅक्टर सांगा ई रेस टू, बरोबर 1 अपॉन आर सी आणि इंटिग्रेशन ऑफ डी टी काय असतं टी असतं. सो इथे आलं टी अपॉन आर सी, हा झाला आपला इंटिग्रेटिंग फॅक्टर. करेक्ट. सो अशा पद्धतीने आपल्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळालेला आहे. काय मिळालेलं आहे इथे टी आहे बरं का. ओके. आता ह्या इंटिग्रेटिंग फॅक्टरचा यूज करायचा आहे पुढच्या स्टेपसाठी. मग आपल्याला माहिती आहे पुढची स्टेप काय आहे, स्टेप नंबर 3. त्याच्यामध्ये फाइंड आउट करतो आपण जनरल सोल्युशन, बरोबर. तर ते फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. आता इथं तुमच्या स्टार्टिंगचा व्हेरिएबल काय असेल जनरल सोल्युशनमध्ये एक्झॅक्टली त्याच्यासाठी तर इथं लिहितो आपण आवर्जून लिनियर इन काय सांगितलंय क्यू, म्हणजे युअर आन्सर मस्ट बी स्टार्ट विथ क्यू. मग क्यू ने स्टार्ट केलं. फॉर्म्युला आहे इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन क्यू इंटिग्रेटिंग फॅक्टर
विथ रिस्पेक्ट टू काय लिहू आता ते इकडे बघायचं तुम्ही. इथे dt आहे, इथं सुद्धा काय लिहिलंय dt, म्हणजे इथं सुद्धा काय आहे dt प्लस सी. मग q इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे e रेस टू t अपॉन आर सी इज इक्वल टू इंटिग्रेशन. क्यू ची व्हॅल्यू बघा बरं, क्यू ची व्हॅल्यू कुठे आहे, कुठे कुठे क्यू ची व्हॅल्यू इथे ई अपॉन आर. सो ते लिहा इकडे ई अपॉन आर. इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे ई रेस टू टी अपॉन आर सी डी टी प्लस सी. सो आता ई अपॉन आर तर ऑब्व्हियसली कॉन्स्टंट आहेत, त्यांना बाहेरच लिहावं लागेल. इंटिग्रेशन ई रेस टू टी अपॉन आर सी डी टी प्लस सी. मग एक गोष्ट क्लिअर आहे आपल्याला. काय गोष्ट क्लिअर आहे, मगाशी सांगितला तोच फॉर्म्युला. इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू ए एक्स असेल बरोबर, तर याचं इंटिग्रेशन आपण ॲज इट इज लिहिणार हे खरं, पण आपल्याला डिवाइड करायला लागेल एक्सला जो कोणी मल्टिप्लायर आहे त्याने. मग एला एक्सला कोण मल्टिप्लायर आहे ए, म्हणून मी एने डिवाइड केलं. इथं सुद्धा तसंच करायचंय. मग आता इथे सांगा बरं इंटिग्रेशन काय येणार आहे ई रेस टू टी अपॉन आर सी. पण ह्या तुमच्या टीला मल्टिप्लाय कोण करताय, कोण मल्टिप्लिकेशनमध्ये आहे 1 अपॉन आर सी, म्हणून मी इथं लिहितोय 1 अपॉन आर सी बरोबर. टी हा व्हेरिएबल आहे, मग आपण त्याला जो कोणी मल्टिप्लायर असेल त्याला इथे डिवाइड करायचं. 1 अपॉन आर सी हा त्याचा मल्टिप्लायर आहे की नाही, येस, म्हणून त्याला मी इथे डिवाइड केले 1 अपॉन आर सीने प्लस सी. आता इथे बघा बरं कॅन्सल आउट होणार आहे, यस होणार आहे. काय होणार इथे आरला हा आर कट झाला बरोबर. आणि आता तुम्हाला साधारणतः कळतं की 1 अपॉन आर सी आहे, याचा जर रेसिप्रोकल घेऊन इकडे लिहिलं तर तो मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. कुठे मल्टिप्लिकेशनमध्ये ई बरोबर. सो इथे लिहायचं ई इंटू सी ई रेस टू टी अपॉन आर सी बरोबर. इकडे आहे क्यू ई रेस टू टी अपॉन आर सी आणि प्लस सी. आता मगाशी जसं केलं तसंच करायचंय. काय आहे लॉजिक, ह्या ठिकाणी ई रेस टू टी अपॉन आर सी, इथे पण ई रेस टू टी अपॉन आर सी. याला जर रिमूव्ह करायचं असेल तर थ्रू आउट डिवाइड करावं लागेल. कशाने, ई रेस टू टी अपॉन आर सीने. ओके, सो मग तुम्हाला काय मिळेल बघा, इथे तर कॅन्सलच होऊन जाणार डिवाइड केल्यामुळं. इथे सुद्धा हा कॅन्सल होईल, म्हणजे इथं राहील तुमच्याकडे क्यू इज इक्वल टू ई सी प्लस सी. आता इथे डिवाइड होणार हे खरं ना, याने डिवाइड केलं म्हणजे डिवाइड होणार. पण मी शॉर्टकट टाकतो आणि काय लिहितो डायरेक्ट, डिवाइड केले तर त्याला वर घेतोय डायरेक्ट, म्हणजे त्याचं पॉवर काय होणार आहे, त्याची एक्सपोनेंटचं साईन काय होणार, निगेटिव्ह होणार. सो ई रेस टू मायनस टी अपॉन आर सी. परत एकदा आठवण करून देतो, इथे सीला खरं तर डिवाइड करतोय आपण बरोबर, हे असं करतोय खरं तर, पण येथे मी एक स्टेप स्किप केली आहे आणि हे वर घेतलंय. हे जर वर घेतलं तर हे साईन जे आहे तुमच्या याचं एक्सपोनेंटचं ते काय होणार आहे, निगेटिव्ह होणार, ते वर असं होणार. मग आता तुम्हाला इथं काय मिळालंय तर लक्षात आलंय तुमच्या. तर इथे बघा, इथे विषय काय आहे, इथे तुमच्याकडे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. इथे सी आणि सी दिसतोय, कन्फ्युजन झालेलं असणार आपलं. लगेच तुम्ही घाई गडबडी सी कॉमन घेणार आणि इथेच मिस्टेक होणार. लक्षात ठेवा, हा जो सी अगोदरचा कॅरी फॉरवर्ड करत आलोय आपण, तो सी जो आहे तो आहे तुमच्या कॅपॅसिटरचा किंवा कंडेन्सरचा सी. आणि इथे जो सी इथनं आणलेला आहे हा सी काय आहे तर तो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, आपले आन्सर करेक्ट आणण्यासाठी एका सीला नोटेशन चेंज करायला लागेल. मग हा जो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आहे त्याला आपण काय करूयात, त्याला आपण C1 नाव देऊयात किंवा त्याला K नाव दिलं तरी चालेल. तो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन असतो, तो काहीही चिन्हाने दाखवू शकतो. सो मी सगळीकडे कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन C1 करतोय. ओके, C1 केलं, इथे सुद्धा काय केलं, C1 केलं. कळलं, आता कळलं हा C आणि हा C1 वेगळा आहे. C1 हा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. मग आता आपलं टार्गेट काय, ह्या C1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करणं बरोबर. आणि मग हे फाइंड आउट करत असताना मागाच्या प्रॉब्लेम सारखाच आपल्याला इनिशियल कंडिशनचा यूज करायचा. इनिशियल कंडिशन, मग आता इनिशियल कंडिशनचा जर यूज करायचा असेल ओके, तर मग ह्या ठिकाणी काय करावं लागेल. ओके, काय करणार आपण सांगा, पुट. आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, जेव्हा तुमच्या सर्किट स्टार्टच केलेलं नसेल, म्हणजे टाइम जेव्हा 0 असेल तेव्हा चार्ज कंडक्ट होणार आहे का सर्किटमधनं, नाही होणार. म्हणजेच आपण सांगू शकतो पुट Q इज इक्वल टू 0 वेन T इज इक्वल टू 0. राईट, हे लॉजिक वापरायचं आहे. आणि ही आपली पुढची स्टेप आहे. खरं तर थर्ड स्टेप झाली आहे. आपण फोर्थ स्टेपमध्ये हे सबस्टिट्यूशन ठेवत असतो.
बरोबर ना. स्टेप नंबर 4 मध्ये सबस्टिट्यूशन ठेवत असतो आणि इथे बॉक्स करायचा. हे महत्त्वाचं एक्सप्रेशन आपण मिळवलेलं आहे आणि ह्याच एक्सप्रेशनला 1 असं म्हणायचं. मग आता याच्यात क्यू 0 ठेवा आणि टी पण 0 ठेवा तर काय मिळेल. देअरफोर बघा क्यूची व्हॅल्यू 0 ठेवली आहे. दिस इज इक्वल टू ई सी प्लस C1 ची व्हॅल्यू शोधतोय विसरू नका. C1 साठी चाललंय. C1 ई रेस टू सांगा बरं त्याच्या डोक्यावर जे काय असेल ते सगळं 0 होऊन जाईल आणि अल्टिमेटली आपल्याला काय मिळेल ई रेस टू 0. बट आपल्याला काय माहिती आहे ई रेस टू 0 इज ऑलवेज 1 हे माहिती आहे आपल्याला. बरोबर ना. हे माहित आहे त्याचा यूज करूयात आपण आणि मग आपल्याला इथे कोणाची व्हॅल्यू मिळेल C1 ची. मग सांगा बरं C1 इज इक्वल टू याला इकडे शिफ्ट केलं तर मायनस होणार मायनस ई सी अशी व्हॅल्यू मिळालेली आहे. ओके कोणाची व्हॅल्यू मिळाली आहे C1 ची व्हॅल्यू मिळालेली आहे. सो मग आपण ही C1 ची व्हॅल्यू जी आहे पुट C1 इन पुट द व्हॅल्यू ऑफ C1 इन 1 इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. ठीक आहे. इक्वेशन 1 मध्ये जर पुट केलं आपण इथे जर C1 ची व्हॅल्यू पुट केली तर काय येतं आपल्याला बघा. Q इज इक्वल टू EC ॲज इट इज लिहायचं आहे प्लस आता प्लस लिहिणार का पोरांनो नाही इथे काय मायनस साईन आहे ना. ह्या C1 च्या ऐवजी जे ठेवायचे त्याची साईन मायनस आहे म्हणून प्लसच्या ऐवजी काय लिहावं लागेल मायनस आणि इथे लिहायला लागेल EC बरोबर EC आणि मग पुढचं एक्सप्रेशन ॲज इट इज ई रेस टू मायनस टी अपॉन RC राईट. आता हे सॉल्व करूयात. बघा इथे काय कॉमन दिसते तुम्हाला इथे EC कॉमन दिसतोय बरोबर. मग EC आपण असं लिहूयात बाहेर. इथे राहील 1 मायनस ई रेस टू मायनस टी अपॉन RC बरोबर आणि इथे आहे Q. मग आपल्याला एक्सपेक्टेड आन्सर जे आहे ते काय विचारले ते बघून घ्या एकदा. ट्रू दॅट मध्ये विचारले काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला Q का Q अपॉन C करेक्ट Q अपॉन C असं विचारले म्हणून तुम्ही ह्या C ला इकडे शिफ्ट करा आता आणि तुम्हाला मिळेल Q अपॉन C इज इक्वल टू E 1 मायनस ई रेस टू मायनस टी अपॉन RC राईट. आणि हेच तुमचं फायनली एक्सपेक्टेड एक्सप्रेशन आहे. ठीक.